भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे सर्व काम करीन सागता सर्व काम करीन सागता सर्व काम करीन सागता भक्त समागमे सर्व भावे हरी समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे सर्व काम करीन सागता काम करीन सागता सर्व काम करीन सागता साठविला हे हृदय संतोष साठविला हे हृदय संतोष साठविला हे हृदय संतोष बाहेर दारुटे मूर्ती उभा बाहेर दारुटे उभा बाहेर दारुटे मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखा करे मागण्याची आस पाहे मुखा करे चिंतिल्या रुगडे मनोरथ चिंतिल्या रुगडे मनोरथ साठविला हे हृदय संतोष साठविला हे हृदय संतोष बाहेर धाकुटे मूर्ती उभा तुका म्हणे दिव भाव देवा तुका म्हणे दिव भाव देवा हे उदिते काही न मागती साठविला हे हृदय संतोष साठविला हे हृदय संतोष बाहेर धाकुटी मूर्ती उभा हरि जय जय आगमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे सर्व काम करीन सांगता सर्व काम करीन सांगता साठविला हे हृदय संतोषे साठविला हे हृदय संतोषे सर्व कामे करीन सांगता सर्व कामे करीन सांगता साठविला हे हृदय संतोषे साठविला हे हृदय संतोषे बाहेर दाकुटी मूर्ती उभा बाहेर दाकुटी
बाहेर धाकुटी मूर्ती भोबा बाहेर धाकुटी मूर्ती भोबा बाहेर धाकुटी मूर्ती भोबा साठविला आहे हृदय संपोष्टे साठविला आहे हृदय संपोष्टे विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरी जय जय विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणी जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठ्ठल 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 भगवान की जय विठ्ठल 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 नमो पांडुरंगा दयाळा नमो पांडुरंगा दयाळा ए नमो पांडुरंगा दया नमो पांडुरंगा दयाळा दयाळा नमो गोविंदा गोपाळा नमो गोविंदा गोपाळा हे नमो गोविंदा गोपाळा नमो गोविंदा गोपाळा
वैष्णवा सकळा योगी ऋषीश्वर टाळ याच्यासाठी तर स्वर्गातले देव सुद्धा या ठिकाणी मृत्यू लोकांची अपेक्षा करतात महाराज. योगिया कारण हा सुद्धा सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा मृत्यू लोके होवा जन्म आम्हा. कारण वैकुंठात सुद्धा हा सुख सोहळा नसल्यामुळे मृत्यू लोकांची अपेक्षा वा वा स्वर्गातले देव सुद्धा करतात महाराज. महाराज म्हणतात योगिया योगिया ऋषीश्वर नमो नमो नवानी माया सागरा नमो आदि माया सागरा महायुग पीठे तटे भीमनद्यम वरम पुंडलिकाय दातुमुनिन्द्रे समागततिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया त्याच्या कृपा दारे कथेचा विस्तारू त्याच्या कृपा दारे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दारे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दारे कथेचा विस्तार विस्तार गंगागरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार होय. बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे असती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंड ऐसे नमन करुणी सकळी का हरिकथा बोले बो बडिया बोला अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 हरी विठ्ठल चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया बाधे क्रोधकाम शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या शुभ
मुखवटा असून स्वभाव आलो तुझी आठया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया विठ्ठल 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 भक्त समागमी सर्व भावे हरी सर्व कामी करीन सांगता साठविला राही हृदय संपुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवान परमात्म्याची सेवा घडावी या उद्देशाने सेवेसाठी निवडलेला अभंग देहूया तीर्थक्षेत्री बोलोबानी कनकाई मातीच्या पोटी जन्माला आलेलं मान तेजस्वी रत्न की ज्याला भंडारा भामचंद्रा घोरावडेश्वराची उंची लावली नवे नवे जे परमार्थाचा कळत झाले ज्यांनी तुम्हा माझड जीवाचा उद्धार करण्यासाठी 4 वेदाचं मंथन केलं आणि 4 वेदाचं मंथन करून 5व्या वेदाची निर्मिती केली असं साहित्य सोनियेच्या खाणीमधून जन्माला आलेलं एक अलौकिक रत्न म्हणजे माझे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायाच्या पंचम आणि पवित्र अशा वेदरूपी गाथ्यातील आणि आधी करून देवाचं आणि भक्ताचं वर्णन करणारी अलौकिक अशा अक्षराच्या कीर्तन रूपी सेवेला विठ्ठल 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 हरी विठ्ठल वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत महाराज वर्णन कोणी कोणाचं करावं महाराज वर्णन करणारा त्या वर्णन ज्याचं करायचंय त्याच्या उंची एवढा पाहिजे महाराज एक जण म्हणला मी आकाशाला गवस निघाले आकाश जर कावळ्यात धरायचं म्हटलं तर सोपी गोष्ट आहे का महाराज तसं वर्णन करणारा दाजी त्या वर्णन करणाऱ्याच्या पात्रतेचा पाहिजे त्याच्या उंची एवढा पाहिजे जसं की एका टिटवीनं सांगितलं समुद्र मी चोचीने कोरडा करेन की टिटवी चुंच भरी सुये माप सागरी ज्ञानोबराय सांगतात टिटवी म्हणाली मी माझ्या चोचीनं समुद्र कोरडा करेन समुद्र कोरडा करायची काय सोपी गोष्ट आहे का महाराज समुद्राच्या तीरावरती टिटवीनं अंडी घातली महाराज आणि ती अंडी घातल्यानंतर त्या समुद्राला भरती आली आणि भरती येताना अमावस्याला ती भरती आली बरोबर आहे का बरोबर म्हणतात राव पौर्णिमेला भरती आली महाराज आणि त्या भरतीच्या ओघामध्ये ती घातलेली अंडी समुद्रानं गिळंकृत केली महाराज घेऊन गेला काही क्षणानं ती टिटवी त्या ठिकाणी आली पाहिलं आपली अंडी नाही विचार केला कोण आला असेल इथं आवाज कडक करू नका त्या बॉक्सला आवाज द्या भोंग्याला कमी करा आवाज काही वेळानं आल्यानंतर विचार केला कोणी घेऊन गेलं असेल आपली अंडी त्यावेळेस तिच्या लक्षात आलं समुद्राशिवाय इथं कोणी आलं नाही मग त्या समुद्राकडे पाहिलं आणि आवाज दिला ए सागरा सागर दचकलं महाराज कोणी आवाज दिला म्हणून त्यानं सुद्धा इकडं तिकडं पाहिलं आणि पाहिल्यानंतर महाराज त्याला ती टिटवी दिसली आणि दिसल्यानंतर त्यानं विचारलं तू आवाज दिला टिटवी म्हणजे हो मीच आवाज दिला काय काम आहे काम काय म्हणून विचारतो माझी अंडी तुम्ही घेऊन गेलाय सागरानं सांगितलं घेऊन गेलो भरती आली आणि त्या भरतीच्या ओघामध्ये मी तुमची अंडी घेऊन कृत केली टिटवीनं सांगितलं बऱ्या बोलानं अंडी दे सागर म्हणला नाही देत ती टिटवी म्हटली मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू ती हिकडची टिटवी नव्हती सागर म्हणला देत नाही काय करशील तिनं सांगितलं मी माझ्या चोचीनं उपसून कोरडा करेल आता तुम्ही मला सांगा किती दिवस टिटवीनं चोचीनं समुद्र उपसल्यानंतर कोरडा होईल
कोण म्हणलं 2 दिवस? वसंतदाजी तुम्ही म्हणला नाही? हा, 2 दिवस नाही हो. कितीही दिवस त्या चुचीनं प्रयत्न केला, टिटवीनं प्रयत्न केला तरी ते सागर कोरडा होणार नाही. तसं वर्णन करत असताना माझा सांगण्याचा भाग एवढाच आहे, जगद्गुरु तुकोबराय वर्णन करावं ते जगद्गुरु तुकोबराय ना महाराज. कितीही दिवस वर्णन केलं तर ते वर्णन संपणार नाही. वर्णन करावं संत महात्म्यानं आणि वरण करावं तुम्ही आम्ही. वरणच म्हटलं मी. ते पत्रावळीत वाढलं की महाराजाकडेच पळतं, एका जागेवर थांबत नाही महाराज. म्हणून स्वयंपाक करायला सुद्धा सुगरण लागते. आज असं झालं महाराज, डबची डब मसाला आणि चव नाही कशाला. भाकरी करायची म्हटलं तरी फुगली पाहिजे महाराज. जेवायला चव कधी महाराज, स्वयंपाक चांगला पाहिजे आणि ते सुगरण बाईनी केला पाहिजे. महिला मंडळ ऐका, आणि ते करत असताना भाकरी फुगली पाहिजे. भाकरी ऐकताय ना, भाकरी फुगली पाहिजे. आता भाकरी फुगा ना, करणारीच फुगती महाराज. पण वर्णन करताय जगद्गुरु तुकोबराय महाराज. देवाचं आणि संताचं या ठिकाणी आपल्या समोर संवाद मांडताय. जगाचा मालक आहे, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले आणि 21 स्वर्गाचे धरले सत्ता मात्र आपल्या. असा जगाचा चालक मालक आहे. वैकुंठ त्याचं घर आहे. वैकुंठ पोपट जुनाट झोपडी म्हटलं, वैकुंठ त्याचं घर आहे महाराज. आणि असं असताना सुद्धा त्या जगाच्या मालकाला त्याच्या घरामध्ये करमत नाही. कुठं राहायला आवडतं तर त्याला ज्या ठिकाणी भक्त आहेत, माझे भक्त गाती देते आणि नारद आम्ही उभात येते. ज्या ठिकाणी त्यांचे भक्त आहेत त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला म्हटलं महाराज. स्वतःचं घर सोडून संताच्या घरी भगवान परमात्मा आला. कशासाठी? तर त्याला राहायलाच आवडतं महाराज. भक्ताच्या सानिध्यामध्ये भक्त समागमे सर्व भावे हरी. राहत असताना सर्व भावानं राहतो महाराज. पण राहत असताना काय करतो तो? तर न सांगता करी सर्व कामे. त्याला सांगायची गरज पडत नाही महाराज. सगळी कामं जगाचा मालक त्या भक्ताच्या घरची करत असतो. परंतु असा भगवान परमात्मा या ठिकाणी जर आपल्या इथं आला, माझ्याकडे लक्ष द्या, आपल्याकडे जर तो भगवान परमात्मा आला महाराज, तर त्याला ठेवायचं कुठं? तर त्याला या ठिकाणी आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवायचं. साठविला राही हृदय संपुष्टी आणि बाहेर दाकुटी मूर्ती उभा. आता हृदयाच्या ठिकाणी कोणी कोणाला ठेवलं त्याची भली मोठी यादी महाराज. 2-3 उदाहरणं आपण देऊ. ते पुढं अभंगाच्या निरूपणामध्ये ते पाहू कोणी कोणी हृदयाच्या ठिकाणी ठेवलं. पण असा जो असणारा भगवान परमात्मा या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर तो बाहेर दाकुटी म्हणजे लहान. आपण म्हणतो हा थोरला हा धाकटा. धाकटा म्हणजे लहान. तसं तो लहान रूपानं या ठिकाणी आपल्या हृदयातून बाहेर पाहतो आणि त्या भक्ताच्या मुखाकडे पाहतो आणि त्या भक्ताला म्हणतो मागा
मागण्याची आस पाहे मुखाकडे. हा, आणि नाही मागितलं तरी सुद्धा या ठिकाणी तो चिंतेल्या रोकडी. म्हणून मनातल्या इच्छा आकांक्षा तो भगवान परमात्मा जाणत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा देवाच्या चरणावरती आम्ही काय करू. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, येऊन ते काही न मागती. साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठ्ठल 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 यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु विस्तृत चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा. या फुंडशिरस नजीक पाटील वस्ती आणि या वस्तीवरती राहणारा हा वाघमोडे पाटील परिवार आणि या परिवारातील एक सदस्य कर्ता पुरुष यांचा या कुटुंबाला आधार होता. नवे नवे गावामध्ये असो किंवा या पंचक्रोशीमध्ये असो, माळशिरस तालुक्यामध्ये ज्यांच्याकडं आदरानं पाहिलं जात होतं महाराज, अगदी स्वभाव प्रेमळ होता, असे असणारे दत्तात्रेय जगन्नाथ वाघमोडे, अर्थात सर्वजण डीजे म्हणून या ठिकाणी त्यांना बोलत होते. गेल्या वर्षी याच तिथीला त्यांचं या ठिकाणी देहावसान झालं. सृष्टीचा नियम आहे महाराज, याला नावच मृत्यूलोक दिलेलं आहे महाराज. कारण या ठिकाणी आल्यानंतर राहण्याचा अधिकार कुणालाच नाही. एक ना एक दिवस सगळ्याला जाणं क्रमप्राप्त आहे महाराज. परंतु जात असताना महाराज जावं कसं, तर तुका म्हणे एका उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, एका मरणेची सरे, उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, मागे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणाची सरी, उत्तमची उरी कीर्ती मागे. या न्यायानं या ठिकाणी ते जरी गेले असले तरी कीर्ती रूपानं या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत. आजही त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं महाराज. म्हणून असं म्हटलं जातं महाराज, पुरुष हा घराला आधार असतो महाराज. परंतु ते गेल्यानंतर एक 2-3 महिन्याच्या अंतरानं त्यांच्या धर्मपत्नीलाही जावं लागलं महाराज. बघा, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. एकदा भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आलं ना महाराज, तिथं कुणाचंही काही चालत नाही महाराज. म्हणून या ठिकाणी त्यांना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. आणि या त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समस्त वाघमोडे परिवार आणि या परिवारातील आमचे असणारे स्नेही दादा पाटील मी फोन केला, महाराज सेवा करावी लागेल.
महिला मंडळ चहाच्या गोटाला आणि कोकाच्या बोटाला कधी नाही म्हणायचं नाही. तसं महाराजांना शेवेला नाही म्हणायचं नाही महाराज. म्हणून तुका म्हणे देवान हीच माझी भोळी सेवा, या न्यायानं या ठिकाणी आपल्याला सेवा करायची. त्यांच्या पाठीमागं त्यांचा या ठिकाणी भला मोठा परिवार आहे महाराज. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नीचं या ठिकाणी 2-3 महिन्यातच दुःखद निधन झालं. वैकुंठवासी अंजलीबाई दत्तात्रय वाघमोडे, पाठीमागं आईसाहेब आहेत, द्रौपदाबाई, भाऊ आहेत दादा जगन्नाथ वाघमोडे, 3 पुतणी आहेत, विनायक, संतोष, महेश, एक भाऊजाई वालूबाई, बहीण बाळूबाई लक्ष्मण धायगुडे आणि अरुणाबाई पोपट बिशे. असा हा अगदी गोड परिवार आहे महाराज. परंतु मगाशी सांगितलं तसं या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर राहण्याचा अधिकार कुणाला नाही, सगळ्याला जावं लागतं महाराज. तुम्हा आमचं सोडा, तुमचं आमचं. येथे नाही मूर आले अवतार, येथे नाही मूर आले अवतार, येथे नाही मूर आले अवतार, येथे नाही मूर आले अवतार. येरते मामारा जीवाकिती, येरते मामारा जीवाकिती, येरते मामारा जीवाकिती, येरते मामारा जीवाकिती. येथे नाही मूर आले अवतार, येथे नाही मूर आले अवतार, येथे नाही मूर आले अवतार, येथे नाही मूर आले सांगतात येते नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. राहण्याचा अधिकार कुणालाच नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला महाराज. म्हणून जगण्यात जीवन जगत असताना फक्त एकच करायचं महाराज, गोड जीवन जगायचं महाराज. आनंदात जीवन जगायचं. कुणी काय बरोबर घेऊन जात नाही. फक्त ज्या कारणासाठी भगवान परमात्म्यानं या देहाची निर्मिती केली त्या कारणासाठी हा देह वापरायचा महाराज. देवी दिला देह भजना गोमटा, आणि तो या झाला फाटा. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. हे काया पिया सुख से सोया, आहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. ओ भज मन नारायण, ओ भज मन नारायण, ओ भज मन नारायण, ओ भज मन नारायण. महाराज कबीर महाराज सांगतात आऊट आहात का मानव देह अल्लाने तुझे देह. मग दिलेला देह या ठिकाणी कशासाठी वापरा, बसण्यासाठी वापरा महाराज, ठीक आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. असो महाराज. या ठिकाणी त्यांच्या जाण्यानं हा परिवार दुःखात आहे. परंतु हे असताना सुद्धा एक कर्म करावं लागतं महाराज. आणि म्हणून या कीर्तन साथीसाठी आज आवर्जून उपस्थित असणारं आमच्या महाराष्ट्राचं वैभव मृदंग क्षेत्रातलं आमचे मारुती दाजी या ठिकाणी उपस्थित. दाजी आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडं पाहिलं तर आपल्या माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज आहे बाळकृष्ण महाराज. महाराज आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. आमचे जिवलग मित्र असणारे ज्यांचा गोड आवाज आहे
ज्यांनी आपल्या आवाजाच्या जोरावरती महाराष्ट्र मंत्रमुग्ध करून सोडला. असं गाव जरी तिकडचं असलं तरी राहायला माळशिरस लागते. म्हणून महेश महाराज आपल्या चरणावर ठिकाणी नतमस्तक होतो. आमच्या करेवाडीचं भजनी मंडळ, आमची वसंतराजे असतील, सगळी भजनी मंडळ आणि त्यात तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. आमचे मित्र असणारे सहदेव महाराज आणि त्यांचं ते राजमुद्रा चॅनल आहे महाराज. हे कशासाठी असावं महाराज? परमार्थात वृद्धी व्हावी, परमार्थ वाढावा. याच्यामुळं काय होतंय महाराज? इथलं कीर्तन महाराष्ट्रभर दिसतंय महाराज. एखाद्याला वाटलं ना आपल्याला कीर्तन ऐकायचे, टाकलं राजमुद्रा चॅनल, बुवासाहेबांचं कीर्तन, लगेच पुढं चालू महाराज. म्हणून हे इलेक्ट्रॉनिक मीडिया महाराज आहे का नाही? म्हणून राजमुद्रा चॅनलला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल पाहिलं तर या परिवाराचं माझं जुनं नातं आहे महाराज. जुनं नातं आहे माझं या परिवाराचं. परंतु काय झालं, माणसं याच्यामुळं जवळ आली. कशामुळं? मोबाईलमुळं जवळ आली. पण आम्ही जरा लांब गेलतो. परंतु कर्म धर्म संयोगानं या ठिकाणी महाराज गेल्या वर्षी जसं सांगितलं आले देवाजीच्या मनात येते कोण तसं गेल्या वर्षी या ठिकाणी आमची भेट झाली वसंतदाजीच्या माध्यमातून आणि परत या ठिकाणी आमचे ऋणानुबंध वाढायला लागले महाराज. वेल फुलायला लागला त्याचा. फक्त एक गोष्ट झाली महाराज, दादा पाटलांची भेट झाली. दादा पाटलांबरोबर संबंध आमचे निर्माण झाले. परंतु हे संबंध निर्माण होत असताना डीजे पाहिजे होते. कारण आमचं नातं असं आहे महाराज. आमचे आजोबा आणि दादा पाटलांची आजी बहीण भाऊ, म्हणून हे नातं जरा थोडं लांब गेलं, परंतु आलं जवळ महाराज. याचा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञान म्हटलं की ज्ञानोबरायाकडे पाहावं, भक्ती म्हटलं की तुकोबरा नामदेव महाराजाकडे पाहावं, शांती म्हटलं की माझ्या नाथ महाराजाकडे पाहावं, आणि वैराग्य म्हटलं की माझ्या तुकोबरायाकडे पाहावं. किती होतं ज्ञान माझ्या ज्ञानोबरायाकडे. ज्ञानाचा सागरन सखा माझा ज्ञानेश्वर म्हटलं जातं महाराज. ज्ञानाच्या जोरावरती निर्जीव भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. नाही 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 मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत केलं. मेले माणूस जिथं उठविलं, वेळ काळा ते ग्रासे लगा आणि कैसा वासुदेव बोलतो बोल. ही माझ्या ज्ञानोबरायांची ख्याती महाराज. नामदेव महाराजांकडे भक्ती म्हटलं की पाहावं काय करावं. दामू शेट्टी एकदा गावाला गेले महाराज. ऐका प्रसंग. आणि दामू शेट्टी गावाला गेल्यानंतर नामदेव महाराजांवरती नैवेद्य नेण्याची जबाबदारी आली. आई साहेबांना सांगितलं, नामदेवा काय आई, नैवेद्य घे आणि भगवान परमात्म्याला दावून ये. लहान लेकरू हातामध्ये नैवेद्याचं ताट घ्यावं महाराज. तुरु 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 चालत रावळामध्ये जावं. भगवान परमात्म्यानं नामदेव महाराजाकडे पाहावं, नामदेव महाराजानं देवाकडे पाहावं आणि देवाला सांगावं, देवा नैवेद्य आणलाय, जेवून घे. एक नाही दोन नाही, देवानं फक्त नामदेव महाराजाकडे पाहू महाराज. ऐका, 2 वेळा सांगितलं. पाहुणं चहा घेता का, पाणी घेता का, जेवून जाता? पाहुणाचा आब्रामाला मी जेवूनच जातो. तसं देवाचं नव्हतं महाराज. देव बोलला नाही. 2-3 वेळा सांगितलं. देव ऐका ना. ऐका ना म्हटल्यावर नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा आज बाबा नाहीत म्हणून रुसला का माझ्यावरती? रोज बाबाच्या हातून खातो तू, माझ्या हातून खायचं नाही का? 1 नाही 2 नाही महाराज. नामदेव महाराज बोले ना, देव बोले ना. आणि मग देवाला सांगितलं, देवा ऐक, आता जर तू बऱ्या बोलानं नाही जेवला तर तुझी विटन माझं डोकं महाराज. विटेवरती डोकं आपटणार एवढ्या जगाच्या मालकानं या ठिकाणी नामदेव नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा
संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती होय हा समान महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी भगवान परमात्मा जगाचा मालक नामदेव महाराजाला पुढे घेतलं. नामदेव महाराजाबरोबर जेवण करायला बसला. हा सोपं नाही महाराज, म्हणून भक्ती म्हटलं की माझ्या नामदेव महाराजाकडे पाहावं. लय गोड चरित्र आहे महाराज. तो विषय आज माझा नाही महाराज. हा नामदेव महाराजाच्या चरित्रासारखं चरित्र नाही महाराज. हा 14 जणाला भगवान परमात्म्यानं या ठिकाणी समाधिस्थ केलं. नामदेवाच्या घरी 14 जण स्मृती हारी महाराज. हा एक जण राहिलं होतं. भगवान परमात्म्यानं आपल्या रूपात सामील केलं महाराज. म्हणून भक्ती म्हटलं की नामदेव महाराजाकडे पाहावं. शांती म्हटलं की माझ्या नाथ महाराजाकडे पाहावं. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. म्हणून कीर्तनकारानं संताची चरित्र सांगणं लय गरजेचं आहे महाराज. आहे का नाही? पण असं झालं महाराज, ते चरित्र बाजूला राहिलं. सासू सुनाच्या गप्पा सांगायला लागल्या. म्हणून संत महात्म्य जगासमोर आले पाहिजे महाराज. आपलं आयुष्य या ठिकाणी संतानं जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी महाराज. जगाचं कल्याण करण्यासाठी संत महात्म्यानं आयुष्य आपलं खर्च केलं महाराज. म्हणून संताची चरित्र आपल्या समोर आली पाहिजे, समाजासमोर आली पाहिजे महाराज. म्हणून शांती म्हटलं की माझ्या नाथ महाराजाकडे पाहावं. ऐका. आणि वैराग्य म्हटलं की माझ्या जगद्गुरु तुकोबारायाकडे पाहावं. किती होतं वैराग महाराज. जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराची राख रांगोळी केली आणि देवाला सांगितलं बरे झाले देवा, निघाली दिवाळी. देवाने आणून घेतलं कपाळावर. तुकोबाराय असं का म्हणता बरे झाले देवा, निघाली दिवाळी. बायको मेली, भाव विरक्त झाला, मुलगा मेला, जेवढं होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं महाराज. आणि तरी देवाला म्हणावं बरे झाले देवा, निघाली दिवाळी. देवाला सुद्धा सुचना महाराज असं का बोलताय. त्यावेळेस महाराजांनी दिलेलं गोड उत्तर आहे महाराज. ऐका. विठू तुझे माझे राजे आपली आड येत होती, आता तुझ्यात माझ्यात आड येणार कोण नाही महाराज. विठू तुझे माझे राजे. म्हणून म्हणलं बरे झाले देवा, निघाली दिवाळी. हे म्हणावं कोणी? तुकोबाराय. म्हणून वैराग्य म्हटलं की तुकोबार संसाराची राख रांगोळी केली. आणि अभंगाचा गाथा निर्माण केला महाराज. आणि तो अभंगाचा गाथा कुणाच्या न कुणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडायला जावं. आहुलीनं आडवं यावं महाराज. अहो ज्याच्यासाठी प्रपंचाची राख रांगोळी केली आणि हा गाथा निर्माण केला, आणि कुणाच्या न कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही गाथा सोडता पाण्यामध्ये. आपली जर बायको असती तर म्हणली असती जा मोर. तुकोबारायाची धर्मपत्नी होती. महाराज म्हणतात कोणी रागीट होती. महाराजांना अडवलं महाराज, नाही गाथा सोडून देणार. पण महाराजांना सांगितलं आवले जो शब्द दिलाय त्या शब्दाला आपण पक्क राहायचं, जागायचं महाराज. गाथा घेतला, इंद्रायणीच्या डोहामध्ये गेले. आणि जड अंतकरणानं डोहामध्ये गाथा सोडला इंद्रायणीच्या. 14 दिवसाचं अनुष्ठान केलं महाराज. 13 दिवस अन्न पाण्याविना राहिले महाराज. आणि 14व्या दिवशी या ठिकाणी महाराज जळी दगडा सहित वाया, 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 जळी दगडा सहित वाया. तरी येला जैसलाया, तरी येला जैसलाया,
समर्थ सही दगडा सहित वाह्या आणि जैच्या तारिल्या लाह्या जशा पाण्यावरती लाह्या तरंगाव्या तसं या ठिकाणी गाता तरंगायला लागला महाराज. हे माझे जगद्गुरु तुकोबाराचं वैराग्य. वैराग्याचा आव कुणी आणून महाराज. कोणी बी वैराग्याचा आव आणून असंच एक देऊत फुगीर होतं महाराज. बायकोने काय काम सांगितलं लगेच म्हणायचं भंडाऱ्यावर जाईन आणि तुकाराम होईन. तुझ्या बापाने ठेवलंय कोणाचं काम आहे गाऊ. बिचारी बी वराय वाईट टाकली महाराज. काय करीन रोजच काय सांगितलं की म्हणायचं भंडाऱ्यावर जाईन आणि तुकाराम होईन. परपंच वाईक होती म्हणून जरा थोडंसं ऐकून घेतलं तिने बी. महाराजांची भेट घेतली. महाराज तुमच्यामुळं माझ्या प्रपंचाचं वाटोळ झालं. महाराज म्हणलं माझ्यामुळं माझ्या प्रपंचाचं वाटोळ झालं हे मान्य करतो पण माझ्यामुळं तुझ्या प्रपंचाचं. हो महाराज तुमचं काय झालं. काही काम सांगितलं की घरच्याला ते म्हणतंय भंडाऱ्यावर जाईन आणि तुकाराम होईन कसं करू. महाराज म्हणलं ईडी लावून म्हणले असली ईडी नीट करायलाच आम्ही. घरी आली पदर खावला ऐका आणि पदर खावला आणि काम सांगितलं. सांगितल्याबरोबर ही म्हणला भंडाऱ्यावर जाईन आणि तुकाराम होईन. घरातली पिशवी काढली अशी अंगावर फिकली म्हणजे चालायला. महाराज कासराक्षा पुढे गेलं. त्याला वाटलं परत महागारी बोलली ती जाडलंय खेटार. महागारी बघितलं चाललो. पुढं बघायचं म्हणले पुढंच जायचं. माग बघितलं तर टपूस टाकीन म्हणते. दगडच हातात घेतला. नाही इलाज झाला राव. म्हणून घरच्यांना कधी उलट बोलत जाऊ नका. गेलं राव भंडाऱ्या. महाराज बसलंच होतं. महाराज जय हरी जय हरी. आला का आलो. काय करायचं काय नाही म्हणले. कपडे काढ जाळ राख अंगाला लाव लंगुटी घाल. महाराज गारटा या मागच्या महिन्यात जसा गारटा होता का त्याच्यापेक्षा बी कडक गारटा होता महाराज. महाराज म्हणले वैराग्य प्राप्त करायचं म्हणल्यावर सोपं नाही. काढली राव कपडे लंगुटी घातली कपडे जाळून लाव राख लावली अंगाला. आता काय करू. काय नाही हात वरती घे. हात वरती घेतले. काय करायचं काय नाही. तुम्ही काय करता. आम्ही दिवस रात्र काय करतो माहिती का. दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा. गोविंद दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा.
गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिवस रात्र आम्ही भजन करतो म्हणजे काय करा हा तो पण भजन करायचं घेतला हात वर राव म्हण हा रामकृष्ण हरी चालू झालं भजन महाराज हा रात्र झाली हा सकाळी आलत रात्र झाली हा ह्याचं काय हा कावळं वरडायला लागलं हा मग मात्र महाराजांना म्हणलं महाराज पोटाचं काय व्यवस्था आहे महाराज म्हणलं आवली येते बरं का कधी कधी पण आज दिवस मावळून गेला म्हणजे आज काय येत नाही राव मग म्हणलं पोटाला काय महाराज म्हणलं वर बडून पाला महाराज म्हणलं आम्ही लिंबाचा पाला खातो लिंबाचा पाला म्हणजे काय चकोई सफरचंद आहे का काजू आहे का बदाम आहे का काय करीन राव पोटाला काय बिब घालतंय काय नाही इलाज झाला राव वरबाडायचं पाला चाबलायचं कडू लागला की ठोकून टाकायचं कुठनं बुद्धी सुचली म्हणला आणि बायकोला आडवं बोललो म्हणून बायकोला आडवं बोलत जाऊ नका रे बाबांनो नसल्याला उद्योग म्हणला कशी तरी रात काढू आता भांडाऱ्यावनं घरी जायचं म्हणजे तरी काय सोपं करावं त्यावेळेस बिबटेन वाघन अस्वलन लय भयंकर प्राणी होतं कसा तरी म्हणला दिवस उगवलं की आपलं घराकडे जायचं म्हणलं थांबायचं नाही बाबा म्हणला महाराज हा पहाटे 3-3:30 वाजल्या झोपलं होतं महाराजांनी थाप टाकली उठ म्हणलं महाराज आताशी चाल तुझ्या बापान ठेवलं चल कुठं आंघोळीला गारटा मागच्या महिन्यातल्या गारट्यासारखा होता नुसतं लट 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 उडत होतं राव दात नुसतं काड 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 करत होतं अंगावर कापड नाही नुसत्या लंगुटी उघडी हां महाराज म्हणलं काकडा चालू करायचा आहे कुठं जायचं आंघोळीला हां महाराज म्हणलं काय तुला पाणी तापिवलंय काय हिटर लावलाय हां इंद्रायणीच्या डोहाला जायचं नुसती पाण्यावर लढया चालत होत्या गारजार पाणी होतं डोहाव नेलं महाराज पाटण महाराजांनी इकडं तिकडं बघूस तर उडी मारली असा मुटका टाकला ह्याच्या अंगावर पाणी आलं लय गार आहे म्हणला गडे आता बसलं कडला बसलं महाराज बसताना तरी नीट बसाव का नाही पाण्यात बोट घातलं बोट पाण्यात घातल्याबरोबर महाराज वाकडं झालं 2 मिनिटं सरळ करायला गेले म्हणला पाण्यात बोट घातल्या वाकडं होतंय उडी टाकल्यावर म्हणलं आपली लाकडच म्हणलं तेवढ्यात महाराज वर आलं मागणं ढकाललं असं भिंडकुळीसारखं ढापधपणी पाण्यात पडलं महाराज लय राग आला पण बोलाव काय महाराज इथं हां बळच गोठलं महाराज हां महाराजांनी बी नुसतं ढकलून राहिलं नाही 2-3 वेळा मुंड्यावर हात दिला आणि खाली बुडीवलं मग मात्र राहिलं नाही ह्याला मग म्हणला ह्याच्यासाठी महाराज झाला काय ह्याच्यासाठी माळा घातल्या काय ह्याच्यासाठी गण लावता काय ह्याच्यासाठी राव जगाला उपदेश करता काय झालं काय म्हणून काय विचारता राव म्हणलं 4092 अभंग लिहून ठेवलं त्याच्यात एक अभंग असा लिहिलाय तुम्ही कसा लिहिलाय बुडते हे जल न देखवे डोळांवर मुंड्यावर हात देऊन बुडीवताय मला महाराज वर निघलं दिवस उगावला ह्या भानगडीत आता दिवस उगावल्यावर लंगुटी घरी जाय ना महाराज हां आता कसा तरी दिवस काढू म्हणला रात वायऱ्याची काढली दिवस बी कसा तरी काढू म्हणला दिवसभर भजन केलं महाराजन कडूसं पडलं झुंजूमुजू झालं महाराज माणसाला माणूस दिसाना असं विठ्ठल 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 म्हणत महाराजापासून वाववर मागं सरलं जे पळालं का नाही दारातच जाऊन उभा राहिलं दाराव थाप मारली अशी थाप मारली आतनं आवाज आला कोण आहे ती म्हणला आवाज ओळखीचा नाही का आतनं माझ्या ओळखीचा आवाज म्हणली काल सकाळच मेला म्हणजे बुकाच लावून बसली म्हणलं असं म्हणू नको कसं म्हणू काय नाही म्हणली म्हणला भांडी बी मीच घासतो धुणं बी मीच धुतो पण दार उघडगडे ते म्हणली भंडाऱ्यावर जायचं काय झालं म्हणलं भंडारा लावूनच आलो विठ्ठल 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 महाराज सांगायचा भाग एवढाच आहे वैराग्य कोणी आणू शकत नाही माझ्या जगद्गुरु तुकोबारा यासारखं वैराग्य कोणाकडे नाही अशी जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी हां
सांगता येत. जगाचा मालक आहे हां, पण त्याच्या घरामध्ये त्याला करमना महाराज. हां, वैकुंठ त्याचं घर आहे. 1.5 कोटीचा बंगला बांधला, 1.5 कोटीचा. कीर्तनकारांनी वजनात बोलायचं, काय गरिबीत बोलायचं नाही, काय कुणाला द्यायचंय का कुणाचं घ्यायचंय, कमी पडलं तरी भरायचं नाही, जास्त झालं तरी घ्यायचं नाही. 1.5 कोटीचा बंगला बांधला महाराज. हां, खिडकीतनं शेजारीकडे झोपडी होती, त्या झोपडीकडे बघायचं महाराज. आंब्याचं झाड होतं, हां, सारखं त्याच्याकडे बघायचं. महाराज असं का? हां, काय सांगू महाराज, 1.5 कोटीचा बंगला आहे पण झोपच आहे ना. म्हणलं गोळ्या खा झोपीच्या. हो, 2 खाल्या तरी झोपी आहे ना. मग हां, काल म्हणलं त्या झोपडीपाशी त्या आंब्याच्या झाडाखाली गेलो, थोडंसं लावणलं की मला झोप लागली. तसं देवाचं झालं महाराज. वैकुंठ घर आहे, पण त्या वैकुंठ घरामध्ये त्याला कर्मना, स्वतःच्या घरामध्ये त्याला राहायला आवडतंय कुठं महाराज? अभंगाच्या समागम सर्व भावे हरे संत समागम सर्व भावे संत समागम सर्व भावे हरे भक्त समागमे सर्व भावे टाळ 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 समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे हारी. ओ सर्व काम करीन सांगता सर्व काम करीन सांगता. ओ सर्व कामे करीन सांगता सर्व कामे करीन सांगता. सर्व कामे करीन सांगता सर्व कामे करीन सांगता सर्व कामे करीन सांगता सर्व कामे करीन सांगता. भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करीन सांगत. आठविला राहे हृदय संपोषे साठविला 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 राहे हृदय संपोषे संपोषे. म्हणून असा भगवान परमात्मा या ठिकाणी कुठं राहत असतो तर भक्ताच्या सानिध्यामध्ये राहतो. भक्त समागमे सर्व भावे हरी हां, सर्व कामे करीन सांगता. हां, तो आल्यानंतर या ठिकाणी त्याला सांगायची गरज नाही, न सांगता सगळी कामं करतो. कुणाकुणाची काय कामं केली याचं वर्णन या ठिकाणी हां, मालिकेमध्ये पहिली मालिका सोडायची आणि दुसऱ्या मालिकेत पहिला अभंग आहे. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठ भाव भक्त जे पुण्या दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदास संगी कबीराचे मागे सेलिविणे. अभंग बघून घ्या, त्याच्यामध्ये या ठिकाणी कुणाकुणाची काय काय कामं केली भगवान परमात्म्यानं याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे महाराज. हां, म्हणून एखादं काम या ठिकाणी सांगून पुढे जाऊ, कारण वेळेचं बंधन आहे. हां, म्हणून 12:05 मला टायमिंग आहे महाराज, आहे का नाही? मला वाटतं 12 वाजले ते. आता मग 5 म्हणजे मला वाटतं पुढच्या 5 का? म्हणून
या ठिकाणी नाथ महाराजाच्या घरी 36 वर्ष भगवान परमात्मा या ठिकाणी राबला. महाराज काय करत होता? द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंडाचा धन उघडून करे, श्रीखंडाचा धन उघडून करे. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे घरी कावडीने, श्रीखंडाचा धन उघडून करी, श्रीखंडाचा धन उघडून करी करी. कामाचं वर्णन आलं महाराज. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. कावड घ्यायचं, पाणी आणायचं आणि रांजण भरायचं नाथ महाराजाच्या घरचं. कोण? जगाचा मालक भगवान परमात्मा नाथ महाराजाच्या घरी काम करत होता. महाराज एवढंच नाही, नाथ महाराज आंघोळीला निघाले, धोतर घ्यायचं, खांद्यावर टाकायचं, तांब्या घ्यायचा, नाथ महाराजाबरोबर गोदावरीला जायचं महाराज. आणि ते धोतर परत धुवून आणायचं, पाण्याचा तांब्या भरून आणायचा. आणि नाथ महाराज पूजेला बसले की चंदन घ्यायचं, श्रीखंड्या चंदन उघडण करी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, कावडीने, पाणी वाहे हरी कावडी. तिचे काही चूक नाही, तिने केला इशारा जाता जाता म्हणजे म्हणून असा जगाचा मालक नाथ महाराजाच्या घरी काम करायचं. तुकोबरायाच्या घरी काम केलं महाराज, नाही कुणाच्या घरी, सगळ्या भक्ताच्या घरी भगवान परमात्म्यानं काम केली. म्हणून महाराज म्हणले, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करीन सांगता. असा जो जगाचा मालक आपल्या घरी आल्यानंतर कुठं ठेवायचं त्याला? सठविला राहे हृदय संपोष, साठविला राहे हृदय संपोष, साठविला राहे हृदय संपोष. टाळ टाळ. साठविला राहे हृदय संपोष, बाहेर दापुटी मूर्ती उभा, बाहेर दापुटी मूर्ती उभा, साठविला राहे हृदय संपोष्टी, साठविला राहे हृदय संपोष्टी, बाहेर दापुटी मूर्ती उभा, बाहेर दापुटी मूर्ती उभा, साठविला राहे हृदय संपोष्टी, साठविला राहे हृदय संपोष्टी. हो पार हरी विठोबा. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करीन सांगता. साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर दाकुटी मूर्ती उभा. विठ्ठल विठ्ठल. दादा विठ्ठल 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 विठ्ठल. असा भगवान परमात्मा कोणी कोणी हृदयाच्या ठिकाणी साठवला तर सावता महाराज, हनुमंतराय आणि जनाबाई. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जनाबाईंनी एक साठवला महाराज,
हनुमंतरायानं एक साठवला आणि सावता महाराजानं एक साठवला. हा म्हणून धन्य ज्याची माता धन्य ज्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून असा या ठिकाणी भगवान परमात्मा हृदयाच्या ठिकाणी राहून हृदयाच्या ठिकाणी राहून या ठिकाणी हा लहान मूर्ती 10 कोटी मूर्ती मुखाकडे पाहते आणि मुखाकडे पाहून म्हणते मागा. हा मागण्याची आस पाहे मुखाकडी चिंतिल्या रोकडी मनोरथ. नाही मागितलं तर या ठिकाणी मनातल्या आजच्या आकांक्षा या ठिकाणी भगवान परमात्मा जाणत असतो. म्हणून असा भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती आम्ही काय करू. जगद्गुरु तुका म्हणे जीव भाव देवा पाये, तुका म्हणे जीव भाव देवा पाये, म्हणे जीव भाव देवा पाये, तुका 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 म्हणे जीव भाव देवा पाये, ठेवून ते काही न मागते, ठेवून ते काही न मागते, साठविला राय हृदयाचा पुष्टी, साठविला राय हृदयाचा पुष्टी, ठेवून ते काही न मागती, ठेवून ते काही न मागती, साठविला राय हृदयाचा पुष्टी, साठविला राय हृदयाचा पुष्टी, बाहेर कुटी मूर्ती उभा, बाहेर कोटी बाहेर कोटी बाहेर कोटी मूर्ती उभा,
पाहू देता. येता अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. एवढंच असलं असं काही नाही, याच्याही पेक्षा जास्त असू शकतं, परंतु माझ्या बुद्धीला जेवढं जमलं तेवढं या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे ते आपल्याबरोबर घेऊन जा, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. जे चुकीचं आहे ती माझी मला परत द्या. पदर पसरतो, पदरात बांधतो आणि इथं पुलाव गेलं की सोडून देतो. चुकीचं घरी नेऊन मी तरी काय करणार आहे ना. हां, म्हणून चांगलं आहे ते आपल्याबरोबर घेऊन जा, आपलं कल्याण होईल. म्हणून असो या ठिकाणी हां मगाशी सांगितलं तसं हां, जो आवडतो सर्वांना तुझी आवडी या ठिकाणी हां डिजेंचं जाणं झालेलं आहे महाराज. हां गेलेलं आहे. हां ते दाजींनी मला सांगितलं, वसंतदाजींनी. हां काकींना नेहमी म्हणायचे, त्यांचं प्रेम होतं, भावावर प्रेम होतं, पत्नीवर प्रेम होतं आणि आईवर प्रेम होतं महाराज, बहिणीवर प्रेम होतं. हां कुटुंबावरती सगळ्यावरती त्यांचं जीवापाड प्रेम होतं. आणि एक अशी व्यक्ती होती महाराज हां जे दिसलेल्या माणसाला आपलंसं करून घेणार, बोलण्यामध्ये गोडवा होता. हां नवे नवे काही दिवस आमच्या चुलत्यांच्या संपर्कामध्ये हां त्यांच्या इथं राहिले होते महाराज. हां अशी काही व्यक्ती थोडे असतात महाराज. हां परंतु मगाशी सांगितलं तसं कोणी जरी असलं तरी राहण्याचा अधिकार या ठिकाणी कोणाला नाही. हां आणि जे चांगली माणसं असतात ते देवाला अगदी प्रिय होत असतात, म्हणून त्यांचं या ठिकाणी जाणं झालेलं आहे महाराज. हां कारण त्या जुन्या काळामध्ये शिक्षण घ्यायचं म्हणजे अगदी जिकिरीचं काम होतं महाराज. आणि एवढ्या जिकिरीच्या हां एवढ्या कष्टाच्या परिस्थितीमधून शिक्षण घेऊन इंजिनियरसारखी पदवी संपादन करून त्या ठिकाणी हां त्यांनी आपला नावलौकिक वाढवला होता. परंतु आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चाले ना महाराज. हा सृष्टीचा नियम आहे महाराज, म्हणून तर याला मृत्यूलोक म्हटलं जातं महाराज. हां म्हणून त्यांचं जाणं झालेलं आहे. फक्त सर्वांनी मिळून या ठिकाणी हां एकच भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करायची. पुष्पवृष्टी का करायची महाराज? कारण देवाला एक विनंती करायची, हां हे पांडुरंग परमात्म्या, ज्या ठिकाणी कुठं आमचे डीजे असतील त्यांचा आत्मा ज्या ठिकाणी असेल, एकच विनंती करतो, आमच्यातलं फुला एवढं पुण्य घे. त्यांना जर काही पुण्य कमी पडत असेल, आमच्यातलं फुला एवढं पुण्य घे, परंतु त्यांना तुझ्या चरणाजवळ जागा दे. म्हणून या ठिकाणी पुष्पवृष्टी करायची असते महाराज. असो 12:05चा मला वेळ होता, मला वाटतं 12:10 12:15 झाले असतील महाराज. सगळ्यांची परत एकदा माफी मागतो महाराज, कारण मी कधी वेळेच्या पुढं जात नाही, कारण कुणाचं काय मी घेत नाही त्याच्यामुळे मी वेळेच्या पुढं जात नाही. हां वर टाईम तसलं काय आपण करत नाही महाराज, कशाला करायचं आहे. 12:05ची वेळ सगळी बघत असतात महाराज. हां उन्हाचा दिवस आहे, म्हणून त्या ठिकाणी परत एकदा या वाघमोडे परिवाराला धन्यवाद देतो. सिस्टीमसुद्धा गोड आहे, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आमचे राजमुद्रा सहदेव महाराज आपल्यालाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे दोन्ही गायनाचार्य महेश महाराज, बाळकृष्ण महाराज आपल्याला धन्यवाद देतो. आणि ज्यांचा गोड असा मृदंग आमचे जीवलक असणारे मारुती महाराज पुरी आपणास या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांना तुम्ही म्हणाला आम्ही काय केलंय, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. नाही तर तुम्ही नसल्यावर कोणाला सांगायचं, मांडपाच्या खांबाला सांगत बसता काय. म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी ज्या जगद्गुरु तुकोबरायांना काळ घाबरत होता त्या तुकोबरायांचं सर्वांनी हात वरती घ्यायचं, भजन करायचं. करा, हात वरती घ्या. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम